नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण स्टीव्ह चॅन्डलर यांच्या 100 वेज टू मोटिवेट युअरसेल्फ या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला कसे मोटिवेटेड ठेवू शकतो. स्वतःची वाढ करण्यासाठी सुद्धा लेखकाने अनेक टिप्स या पुस्तकामध्ये सांगितल्या आहेत. नेहमी सकारात्मक मूडमध्ये कसं राहायचं किंवा नेहमी प्रोडक्टिव्ह आपण कसं राहू शकतो, हे सगळं आपल्याला लेखक या पुस्तकामध्ये सांगतात. तर चला तर मग समरीला सुरुवात करू. स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी लेखकाने सांगितलेला पहिला मार्ग आहे, तुमच्यातील भूक संपू देऊ नका. रोज सकाळी तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून का उठायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी करण्याची भूक का असायला हवी. यासाठी आजच तुम्ही तुमचं विजन तयार केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसं व्हायचं आहे, काय साध्य करायचं आहे याचा विचार करा. यासाठी तुमचं विजन तयार करा आणि जगायला सुरुवात करा. मोटिवेशनसाठी दुसरा मार्ग आहे, तुमच्या सुस्तीला हळूहळू कमी करा. जर तुमच्याकडे एखादं असं काम आहे जे करायला तुम्हाला खूप भीती वाटत आहे किंवा अवघड वाटतंय, तर लक्षात ठेवा तुम्ही हळूहळू ते काम सुरू करू शकता. समजा तुम्हाला किचन साफ करायचंय किंवा तुमची काही अर्धवट कामं पूर्ण करायची आहेत, तर तुम्ही त्यांना अगदी सहजपणे हळूहळू करायला सुरुवात करू शकता. तुम्हाला बरीचशी कामं सुरू करताना भीती वाटते, कारण तुम्हाला असं वाटतं की या कामांमध्ये तुमची खूप ऊर्जा खर्च होईल. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुम्ही हळूहळू या गोष्टी सुरू केल्या तर कमीत कमी सुरुवात तरी होईल, मग तुम्ही त्यात हळूहळू प्रगती करू शकाल. ही कामं करण्यासाठी तुम्हाला स्वतःला फोर्स करावा लागणार नाही. जेव्हा तुम्ही कोणतंही काम हळूहळू सुरू करता तेव्हा तुम्हाला त्याची सवय होत जाते आणि नंतर ते काम करणं तुमच्यासाठी एक नैसर्गिक क्रिया बनते. मग नंतर तुम्ही तुमची स्पीड वाढवू शकता. नेहमी लक्षात ठेवा की हळू सुरुवात करणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच असतं. मोटिवेशनसाठी लेखकाने सांगितलेला तिसरा मार्ग आहे, टीव्ही बघणं सोडा. जेव्हा तुम्ही तासनतास टीव्ही, नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब बघत असता, त्यावेळी तुम्ही फक्त बसून त्या लोकांना पाहत असता जे लोक त्यांच्या आवडीची कामं करत आहेत. एक दिवस टीव्ही बंद करून तुम्ही स्वतः काय करू शकता हे ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. दुसऱ्यांच्या अनुभवांमध्ये स्वतःचे जीवन शोधू नका. स्वतःचं असं वेगळं आयुष्य घडवा. कदाचित तुम्ही गेल्या महिन्यात पाहिलेली एखादी क्लिप किंवा प्रोग्राम तुम्हाला आठवणार नाही किंवा तुमच्या डोळ्यांसमोर त्या प्रोग्रामची थोडीशी झलक गेली असेल, पण पुस्तकातून वाचलेले धडे तुम्हाला नक्की आठवतील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पुस्तक वाचल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगला परिणाम होतो. टीव्हीवरती कुकिंग शोज, ट्रॅव्हल ब्लॉग्स किंवा म्युझिक परफॉर्मन्स बघण्याऐवजी या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता. टीव्हीवर त्यांना बघताना जितका आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद या गोष्टींना स्वतः करण्यात येईल आणि यासोबतच काहीतरी शिकायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक चांगली माहिती होईल, चांगलं फील होईल. फक्त दुसऱ्यांना बघत वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतः हे अनुभव घेतले पाहिजे. मोटिवेशनसाठी लेखकाने सांगितलेला चौथा मार्ग आहे, मोठी वचनं घ्या. स्वतःला कामात सक्रिय ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे, तुम्ही ज्या गोष्टीला महत्त्व देता त्यापेक्षा खूप मोठं वचन द्या किंवा तुमच्या जॉबमध्ये खूप मोठे गोल सेट करा. ही वचनं आणि गोल्स तुमच्या मनात ठेवा आणि त्यांना एक चॅलेंज समजून ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्यामध्ये झोकून द्या. मोटिवेट करण्यासाठीचा पाचवा मार्ग आहे, कोणाचा तरी दिवस आनंदी बनवा. लेखकाची एक थिअरी आहे जी सांगते, जर का तुम्ही एखाद्याला नशीबवान बनवलं तर तुम्ही सुद्धा नशीबवान व्हाल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला दुसरं कोणी आर्थिक अडचणीत सापडलेलं दिसलं तर तुम्ही तुमचं नाव न सांगता त्याच्या पत्त्यावर शक्य तितके पैसे पाठवून त्याला मदत करू शकता. लेखकाने देखील हेच केलं आणि काही दिवसानंतर त्यांना बऱ्याचशा संधी मिळाल्या, ज्यांना पाहून ते खूपच हैराण झाले होते. तुम्ही पैशांनीच मदत केली पाहिजे असं मुळीच नाही. तुम्ही अन्नपदार्थ, कपडे किंवा ज्या गोष्टींची गरज आहे त्या देऊन इतरांची मदत करू शकता. जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देत असतं तेव्हा तुम्ही खूप मोटिवेटेड फील करता. तुम्हाला असं वाटू लागतं की सगळं जग तुमच्यासोबत आहे. तुम्ही एक साधे एम्प्लॉय असाल किंवा एक विद्यार्थी, तुमच्याकडे दुसऱ्यांना नशीबवान बनवण्याचे खूप मार्ग आहेत. हे करताना तुम्ही कधी असा विचार करू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील किंवा तुमच्या कामाला ॲप्रिशिएट करणार नाहीत.
तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा. इतरांना नशीबवान बनवा आणि स्वतःही नशीबवान व्हा. स्वतःला मोटिवेट करण्यासाठी 6वा मार्ग आहे चिंता सोडा आणि कृती करा. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा चिंता वाटत असेल तर लगेचच कृती करा. ज्याची तुम्ही काळजी किंवा चिंता करत आहात त्याबद्दल तातडीनं काहीतरी कृती कराच. या चिंतेचा किंवा अडचणीचा कधीही शेवट होणार नाही. म्हणून स्वतःला अस्वस्थ होण्यापासून थांबवा. सगळं विसरून पुढे जा. तुम्हाला किती वाईट वाटत आहे, तुम्ही किती अस्वस्थ आहात याचा विचार करणं थांबवा. त्याऐवजी तुम्ही ही अडचण कशी सोडवू शकता याचा विचार करा. लेखक स्टीव्ह त्यांच्यासोबत घडलेली घटना या संबंधित सांगतात. स्टीव्हचं त्यांच्या पत्नीसोबत भांडण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टीव्हला रात्री घडलेल्या काही गोष्टी आठवल्या. त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं, पण आता ते त्याबद्दल काहीच करू शकत नव्हते. पण स्टीव्हने स्वतःला त्या अवस्थेत जास्त काळ घेरून ठेवलं नाही. त्यांनी या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला होता. जेव्हा त्यांनी आपली चिंता सोडून कृती करण्याचा विचार केला तेव्हा त्यांना काही आयडिया सुचल्या. एक म्हणजे आपल्या पत्नीसाठी फुलं आणणं, दुसरी म्हणजे आपल्या पत्नीला फोन करून तिची माफी मागणं, तिसरं म्हणजे आपल्या पत्नीसाठी चिठ्ठी लिहिणं आणि चौथं म्हणजे स्वतः पत्नीकडे जाऊन तिच्याशी बोलणं. शेवटी स्टीव्ह यांनी आपल्या पत्नीचं मन वळवण्याचा विचार करायला सुरुवात केली. नुसतंच एका ठिकाणी अस्वस्थ होऊन ते बसले नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंता किंवा अडचणींवर वारंवार विचार करता तेव्हा त्या खूप मोठ्या झाल्यासारख्या वाटतात. मग तुम्ही त्यांच्यासमोर हार मानता. स्टीव्ह यांनी एक सल्ला दिला आहे, ते म्हणजे आपल्याला चिंता करायला लावणारी कारणं एका पानावर लिहून काढा आणि एक यादी बनवा. नंतर प्रत्येकाला 5-5 मिनिटं द्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर काहीतरी कृती करू शकाल. या 5 मिनिटांत तुमच्या या चिंता किंवा अडचणी संपणार नाहीत, पण तुम्ही त्या सोडवण्यासाठी किमान पहिलं पाऊल तरी नक्कीच टाकाल. मोटिवेशनसाठी लेखकाने सांगितलेला 7वा मार्ग आहे सखोल विचार करणाऱ्या बुद्धिमान लोकांसोबत राहा. एका कंपनीच्या चेअरमॅनला एक गोष्ट त्रास देत होती. त्यांच्या कंपनीमध्ये काही लोक अशी होती जी फक्त तक्रार करत बसायची. या गोष्टीला थांबवण्यासाठी त्यांना मार्ग शोधायचा होता. चेअरमॅन आपल्या मॅनेजर्सची याबद्दल चर्चा करत होते, पण त्यापैकी काही मॅनेजर्स चिडलेले असायचे तर काही खूप गंभीर विचार करणारे होते. हे चिडलेले आणि त्रासलेले लोक खूप हुशार होते. ते दररोज 2 तास जास्त काम करायचे आणि खूप समर्पित होऊन काम करायचे. पण जेव्हा कधी हे लोक चेअरमनकडे जायचे ते फक्त चिडायचे. हे लोक कंपनीच्या व्यवस्थेबद्दल आणि इतर मॅनेजर्सच्या कामाबद्दल तक्रार करायचे. या लोकांसोबत मीटिंग घेतल्यानंतर चेअरमन खूप थकून जायचे, कारण हे लोक नेहमी नकारात्मक गोष्टीच बोलायचे. बऱ्याच वेळा चेअरमन या लोकांना मनवण्याच्या आणि खुश करण्याच्या नादात स्वतःच उदास व्हायचे. काही मॅनेजर्स खूप गंभीर विचार करणारे आणि समजूतदार होते. ते खूपच वेगळे होते. त्यांना सुद्धा त्या रागावलेल्या मॅनेजर्ससारख्या अडचणी असायच्या, पण ते त्यावर उपाय देखील घेऊन यायचे. रागीट आणि चिडचिड करणाऱ्या मॅनेजर्सना खूप निराश आणि अस्वस्थ वाटायचं, त्यामुळे ते याच अडचणीत सापडलेले असायचे. त्यांना वाटायचं की त्यांचं अस्वस्थ होणं आणि त्यांच्या या अशा प्रतिक्रिया योग्यच आहेत. दुसरीकडे समजूतदार आणि हुशार मॅनेजर्स या सगळ्या चिंता आणि प्रॉब्लेम्समधून कसं बाहेर पडायचं याचा विचार करायचे. त्यामुळे चेअरमॅनला अशा समजूतदार मॅनेजरसोबत मीटिंग करायला आवडायचं. त्यांच्यापासून ते काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह शिकू शकत होते. विचार विनिमय करायचे की एखाद्या अडचणीवर काय उपाय करावे लागतील आणि हे उपाय कसे लागू करायला हवेत. मीटिंग संपल्यानंतर मॅनेजर्स आणि चेअरमॅन या सगळ्यांना खूप चांगलं वाटायचं, आनंद व्हायचा, कारण ती मीटिंग खूप प्रोडक्टिव्ह असायची. तुमच्या भावनांना तुमच्या मार्गात येऊ देऊ नका. तुमचं माइंड क्लिअर करा आणि विचार करायला सुरुवात करा. विचार केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचं नातंही सुधारतं. त्यामुळे स्वतःची वाढ होण्यास देखील मदत होते. मोटिवेशनसाठी लेखकाने सांगितलेला 8वा मार्ग आहे आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवा. तुम्हाला तुमच्या कमजोरी आणि ताकदीची जाणीव होण्यासाठी एक एक्सरसाइज आहे. एक पेपर घ्या आणि तुमची ताकद एका पानावर आणि कमजोरी दुसऱ्या पानावर लिहा. तुमच्या ताकदीचा विचार करा आणि त्याची एक यादी तयार करा. तुम्ही ही यादी तुमच्या स्वयंपाकघरात किंवा कामाच्या टेबलावर ठेवू शकता. जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा ही यादी बघा. त्यामुळे तुमचा मूड चांगला होईल आणि तुम्हाला चालना मिळेल. आता तुमच्या कमजोरींना पहा, त्यांचा एक एक करून अभ्यास करा
असा विचार करा की हे तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स नाहीत, तर तुमची स्पेशालिटी आहे. त्यांना तुमच्या मार्गातील अडथळे समजू नका किंवा त्यांची लाज वाटून घेऊ नका. फक्त त्यांना तुमच्या ओळखीचा एक भाग माना. जगात अशी कोणतीही कमजोरी नाही जिला तुम्ही तुमची ताकद बनवू शकत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायची गरज आहे. हे काम नक्कीच खूप कठीण आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमची सगळी ताकद लावावी लागेल. जर तुम्ही तुमच्या कमजोरीवर विजय मिळवला तर तुम्हाला समजेल की तुम्हाला त्यातून किती फायदे मिळू शकतात. मोटिवेशनसाठी लेखकाने सांगितलेला 9वा मार्ग आहे आपल्या आयुष्यात भरपूर आनंद आणा. तुम्हाला असं वाटतं का प्लेजर आणि एन्जॉयमेंट या एकच गोष्टी आहेत? खरं तर या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं लेखक सांगतात. तुम्हाला त्यांच्यातील फरक समजून घ्यावा लागेल, ज्यामुळे तुमचं आयुष्य जास्त फोकस्ड आणि मोटिवेटेड राहील. प्लेजर म्हणजे तो आनंद जो तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींपासून मिळतो, जसं की जेवण करणं, TV पाहणं, अशा गोष्टी. दुसरीकडे एन्जॉयमेंटचा अर्थ खूप डीप असतो. एका जगप्रसिद्ध सायकॉलॉजिस्टच्या एका बेस्ट सेलर पुस्तकात असं सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या कामात व्यस्त असता, न थकता ते काम करतच राहता, त्यावेळी तुम्ही एका फ्लोमध्ये असता आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या वेळेचं देखील भान राहत नाही. त्यामुळे एन्जॉयमेंट तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही असं काम करता जे तुम्हाला या जगात सगळ्यात जास्त आवडतं. हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही तुमची कौशल्य चांगली सुधारलेली असतील. तर हे झालं एन्जॉयमेंट. आता आपण प्लेजर म्हणजे काय ते समजून घेऊ. आपण आता अशा लोकांचं उदाहरण घेऊ ज्यांनी लॉटरी जिंकली. त्यांना लॉटरी जिंकल्यावर प्लेजर मिळतो, म्हणजेच आनंद मिळतो. ते खूप खुश होतात, पण त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणताही मोठा बदल होत नाही. काही जण लॉटरी जिंकून करोडपती तर होतात, पण नंतर त्यांचं आयुष्य पहिल्यापेक्षा खराब होत जातं. दुसरीकडे तुम्हाला एन्जॉयमेंट तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही पैसे कमावण्यासाठी एक मार्ग निवडता आणि त्यावर चालता. रोजच्या समस्यांना तोंड देणं आणि त्यावर मात करणं, ह्यातच एन्जॉयमेंट आहे. पैसे कमावण्यासाठी केलेलं स्ट्रगल तुम्हाला पैशांची किंमत करायला लावतं. प्लेजरचं दुसरं उदाहरण आहे TV बघणं. तुम्ही तासनतास TV बघता, पण नंतर तुम्हाला याची जाणीव होते की यामुळे तुम्हाला काहीच फायदा होत नाही आणि तुमच्या आयुष्यात याची काहीच किंमत नाही. TVतले सगळे शोज बघितल्यानंतर आपण ते विसरून जातो. आता आपल्या कुटुंबासाठी सुट्टीच्या दिवशी जेवण बनवण्याची तुलना TV पाहण्याशी करा. तुम्हाला जेवणाची तयारी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. काही वेळानंतर तुम्ही थकून देखील जाता, पण जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे तुमचं कुटुंब एकाच वेळी एन्जॉय करू शकतं आणि तुमची मेहनत वाया जाणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यात एन्जॉयमेंट घेऊन या. तुम्ही प्रत्येक समस्येचा सामना करायला हवा आणि तुम्ही जे काही करत आहात ते आणखी चांगल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही करायला आवडतं, जसं की गार्डनिंग, कुकिंग, पेंटिंग किंवा रनिंग, ते करा आणि आपल्या कौशल्यांची सतत सुधारणा करत राहा. मोटिवेशनसाठी लेखकाने सांगितलेला 10वा मार्ग आहे काही कारण नसले तरी हसत राहा. आपल्याला हसायला, डान्स करायला किंवा गाणी म्हणायला कोणत्याही चांगल्या मूडची गरज भासत नाही. असं तुमच्यासोबत देखील होत असेल. याचं कारण आहे हे सगळं केल्यानंतर आपोआपच आपला मूड चांगला होतो. जर तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये असाल किंवा तुम्हाला चांगलं फील होत नसेल, तर अशा वेळी तुम्ही स्वतःला हसण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. हे असं करणं तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण तुम्ही हे नक्कीच ट्राय करायला हवं. त्या छोट्याशा स्माईलमुळं तुम्हाला खूप चांगलं वाटायला लागेल. तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे ते ऐकण्यासाठी त्या गाण्याला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, कारण तुम्ही जिथे कुठे जाल हे गाणं ऐकल्यावर तुमचा मूड चांगला होईल. मग त्याचा आवाज वाढवा किंवा सोबत ते गाणं म्हणा. तुम्ही गात राहा. थोड्या वेळाने तुमचा मूड अगदी व्यवस्थित होऊन जाईल आणि तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. जेन मॉन्क्स हे एक प्रकारचे बुद्ध मॉन्क असतात. ते मेडिटेशनमध्ये हसण्याची देखील प्रॅक्टिस करतात. ते सगळे एक वर्तुळ करून बसतात आणि घंटा वाजल्यावर जोरजोरात हसू लागतात. असं हसण्याचं कोणतंही कारण नसतं, पण तरीही ते असं करतात. तुम्ही देखील अशा परिस्थितीमधून कधी गेले असाल की ज्यात तुमचे मित्र कोणत्या तरी गोष्टीवरून हसत असतात आणि तुम्हाला काय चाललंय हे काहीच माहीत नसतं, पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबत हसू लागता. मुलंही असंच करतात. तुम्ही कधी पाहिलं असेल, छोटी मुलं एकमेकांना बघताच हसायला लागतात. एकमेकांचा चेहरा बघूनच ते हसायला लागतात आणि खुश होतात. हसणं म्हणजेच सांसर्गिक आहे. याचा अर्थ हे एकापासून दुसऱ्याकडे पसरतं. सुरुवातीला तुम्हाला असं हसायला थोडी भीती वाटेल, पण नंतर हळूहळू ते एक खरंखुरं हसणं होऊन जाईल.
स्वतःला मोटिवेट करण्यासाठी लेखकाने सांगितलेल्या या 10 मार्गांना ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच छान वाटलं असेल. पुढे चालत राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा, पुढे चालत राहा, काहीतरी करून दाखवा. काल जे झालं ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे आज कराल त्यानुसारच तुमचं भविष्य घडणार आहे हे देखील विसरू नका. ही समरी इथेच संपते. या समरीमध्ये आपण स्वतःला मोटिवेट करण्यासाठी जी 10 मार्ग ऐकली त्यापैकी कुठला मार्ग तुम्हाला जास्त आवडला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. समरी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.